युद्ध का घडते, युद्ध का पेटते, हा विषय आपण पाहणार आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत. युद्ध अनेक कारणामुळे घडते, अनेक कारणामुळे पेटते. युद्ध घडण्याचे अनेक कारणे आहेत आणि या युद्धामुळे अनेक परिणामसुद्धा होतात. युद्धाचे अनेक परिणाम होतात. युद्धाचे एका व्यक्तीवर नव्हे, या एका देशावर नव्हे, तर पूर्ण जगावर फार विपरीत परिणाम होतात. मग असे युद्ध का घडते, असे युद्ध का पेटते, तर याची कारणे अनेक आहेत. आपल्या प्रदेशाचा विस्तार करणे, तसेच बदला घेणे या सूड घेणे, बदला घेणे, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या बाबीचा बदला घेणे, या एखाद्या देशाने एखाद्या देशाच्या एखाद्या ठिकाणावर कब्जा केला असेल, या करार मोडला असेल, या वचन मोडला असेल, या त्याच्या विरोधात गतिमान, जबरदस्त काही स्फोटक बनविले असतील, अणुबॉम्ब बनविले असतील, तसेच लालच हाव या अनेक कारणामुळे युद्ध घडते, युद्ध पेटते. युद्ध घडण्याचे असे अनेक कारणं आहेत. परंतु या युद्धामुळे जे परिणाम होतात ते फार भयानक असतात, भयावह असतात. म्हणून असं भयंकर युद्ध घडू नये, युद्ध पेटू नये. तर असं युद्ध न घडता सामंजस्याने, प्रेमाने एखादी गोष्ट, एखादी भानगड, एखादी समस्या सोडवावी. त्यामुळे जगाचा विनाश टाळेल, जगाचा नाश टाळेल. परंतु जास्त लालच या भाव असल्यामुळे, या बदला असेल, बदला घ्यायचा असेल, या सूड उगवायचा असेल, या एखादा प्रांत बळकवायचा असेल, या आपल्या देशाची ताकद दाखवायची असेल, या आपल्या देशाचा विस्तार करायचा असेल, या एखाद्याच्या विरोधात काही स्फोटके बनवायचे असतील, या अनेक कारणामुळे युद्ध घडते, युद्ध पेटते. परंतु जर सर्व देशांनी प्रेम ठेवले, अहिंसा ठेवली, सत्यता ठेवली, एकता ठेवली, सामंजस्य ठेवलं, शहाणपण ठेवलं, समजदारपण ठेवलं, जाणीव ठेवली, जाण ठेवली, ज्ञान, बुद्धी यांचा योग्य उपयोग केला, तर असं युद्ध, भयानक युद्ध, या भयंकर युद्ध पेटणार नाही, होणार नाही. म्हणून कोणत्याही देशाने जरी त्याचं काही भौगोलिक, आर्थिक, राजकीय नुकसान झालं असेल, या त्याच्या प्रांतावर एखाद्या देशाने कब्जा केला असेल, तर प्रथम सामंजस्याने, प्रेमाने ही समस्या सोडवावी, ती भानगड सोडवावी. आक्रमक पल्ला गाठवू नये, अकरा विक्राळ बनवू नये, अकरा विक्राळ होऊ नये. कोणतंही कारण असेल, या कुठलंही कारण असेल,
या कुठल्याही कारणावरून युद्ध घडू नये, युद्ध होऊ नये. कारण युद्धाचे अनेक विपरीत परिणाम असतात. या युद्धाचे सर्वांनाच परिणाम भोगावे लागतात. सर्वांचाच नाश होतो. सर्वांचीच आर्थिक स्थिती ढासळते. सर्वांनाच फार मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागते. सर्वांचीच वित्तहानी होती, मनुष्यहानी होती. देशाची आर्थिक स्थिती ढासळते. देशाचा समतोल बिघडतो. शांतता भंग होते. आणि देशामध्ये एकता राहत नाही. एक खळबजनक घटना घडते आणि प्रत्येकाच्या मनात एक वेगळा गैरसमज निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. आणि यामुळे देशाची जडणघडण होत नाही. देशाची प्रगती होत नाही, विकास होत नाही. आणि यामुळे देश ढासळतो, पूर्णपणे बेचिराग होतो. म्हणून आपल्या देशाविषयीचा, या सर्वाविषयीचा उद्देश, हे हेतू चांगला असला पाहिजे. दुसऱ्यांच्या भल्यासाठीही आणि आपल्या भल्यासाठी असला पाहिजे. केवळ आपलंच भलं व्हावं, केवळ आपला देश पुढे जावा, केवळ आपल्या देशाचा विस्तार व्हावा, केवळ आपल्या देशाच्या जगामध्ये नारा गाजावा. आपणच शक्तिमान, आपणच भव्यदिव्य, आपणच प्रगतशील, अशा धोरणामुळे युद्ध घडते. अशा धोरणामुळे युद्ध होते. म्हणून जास्त स्वार्थ असू नये. स्वार्थ एक कारण आहे युद्ध घडण्यास. खूप स्वार्थ असणे, अतिस्वार्थ असणे. आपला देश पुढे जावे, आपला देश पुढे जावा, आपल्या देशाची प्रगती व्हावी, आपला देश विकसित व्हावा. कोणताही देश पुढे जाऊ नये, तर आपल्या देशाची प्रगती व्हावी, आपल्या देशाचा मान राहावा. सर्व देशांनी आपलंच ऐकावं. आणि मग अशा कारणाने अनेक अणुबॉम्ब बनवणे, मोठे मोठे शस्त्रास्त्र बनवणे, आणि कोणीही आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये, या अतितटीने अनेक शस्त्रास्त्रे, अणुबॉम्ब बनवणे आणि सर्व देशावर आपली दादागिरी करणे, सर्व देशांना धाक दाखवणे, सर्व देशांना आपल्या खाली ठेवणे, त्यांची प्रगती न होऊ देणे, त्यांचा विकास न होऊ देणे, दुसऱ्या देशाविषयी वेगळं धोरण ठरवणे, अतिस्वार्थ, मतलबीपणा साधणे, यामुळे युद्ध घडते, यामुळे युद्ध होते. तसेच चालना देणे, प्रोत्साहन देणे, युद्ध होण्यास चालना देणे, प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, काही कारण नसताना युद्ध होण्यास चालना देणे, प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे. मतलबी धोरण, स्वार्थी धोरण, कशातून आपला फायदा होतो, कोणत्या गोष्टीतून आपल्या देशाचा फायदा होतो, कोणत्या गोष्टीमुळे आपल्या देशाचा फायदा होतो, याचा सतत विचार करून दुसऱ्या देशाची राख का होईना, दुसरा देश बेचिराग का होईना, याची पर्वा न करणे, केवळ आपला देश पुढे जाणे, सर्व देशांनी आपल्याच देशाचं ऐकावं, सर्व देशांनी आपलंच ऐकावं, सर्व देश आपल्या खालीच असावेत, कोणीही आपल्यापेक्षा वरचढ असू नये, कुणीही आपल्यापेक्षा कुण्या देशाचं वर्चस्व आपल्यापेक्षा जास्त असू नये, असं दुटप्पी धोरण असणे, असं अत्यंत स्वार्थी धोरण असणे, असं कपटमय धोरण असणे, मनात कपट ठेवून आपल्या देशाची प्रगती करणे, आपल्या देशाचा विकास करणे, यामुळे युद्ध घडते, यामुळे युद्ध पेटते. माणुसकी न ठेवणे, चांगली गुणवत्ता न ठेवणे,
शांतता न ठेवणे, शांतता करार मोडणे, चांगले विचार न करणे, योग्यता न ठेवणे, केवळ दुसऱ्या देशावर दादागिरी करणे, या अनेक कारणामुळे युद्ध घडत असते, युद्ध होते. परंतु असं होऊ नये. आपल्या देशाचं चांगलं व्हावं, धोरण चांगलं पाहिजे. धोरण चांगल्या असल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होत नाही, विकास होत नसतो. आपल्या देशाची प्रगती व्हावी, दुसऱ्या देशाची प्रगती व्हावी, आपल्या देशाबाबतही धोरण चांगलं असलं पाहिजे. आपल्या देशाबाबतही उद्देश हेतू चांगला असला पाहिजे आणि दुसऱ्या देशाबद्दलही उद्देश हेतू चांगला असला पाहिजे. आपलंही भलं व्हावं, दुसऱ्याचंही भलं व्हावं. आपणही पुढे जावं, दुसऱ्यालाही पुढे जावं. कोणी कोणापेक्षा वरचढ नाही, कोणी कोणापेक्षा अशक्त नाही. सर्वसारखेच समानता ठेवावी. समानता ठेवल्याने, माणुसकी ठेवल्याने, चांगली गुणवत्ता ठेवल्याने युद्ध होत नाही, युद्ध घडत नाही. म्हणून कल्याणकारी धोरण अवलंबावं, हितकारी धोरण अवलंबावं, निस्वार्थी प्रेमळ धोरण अवलंबावं. प्रेम, सत्य, अहिंसा, एकता, माणुसकी हे गुण ठेवावे. अहिंसा ठेवावी. महात्मा गांधींनी अहिंसा या मार्गानेच स्वातंत्र्य मिळवले. म्हणून अहिंसा हा फार मोठा अलंकार आहे. या अहिंसेमुळे कोणाचंच नुकसान होत नाही, काहीच होत नाही, प्रगतीच होते. म्हणून देशांनी अहिंसा हे तत्व अवलंबावं, सत्यता ठेवावी, प्रेम ठेवावं, माणुसकी ठेवावी. युद्ध घडू नये, युद्ध होऊ नये, यासाठी नेहमी जागरूक राहावं, सावधान राहावं, सतर्क राहावं. परंतु अत्यंत स्वार्थीपणा, लालच हा आपल्या देशाचा विस्तार, आपल्या देशाविषयी मोठेपणा, मतलबीपणा, कपटपणा, दुष्टव्यवहार, दादागिरी या अनेक कारणामुळे युद्ध होते, युद्ध घडते आणि त्यामुळे सर्व जगाचा नाश होतो, सर्व जगाचा विनाश होतो. म्हणून सतत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. युद्ध होऊ नये यासाठी जागरूक राहिलं पाहिजे आणि चांगली गुणवत्ता ठेवली पाहिजे, चांगली गुण ठेवलं पाहिजे. तर युद्ध होत नाही, युद्ध घडत नाही. परंतु असे देश करत नाही, असं कोणाला वाटत नाही. आणि यामुळेच युद्ध घडते, युद्ध होते. युद्ध घडण्याचे असे अनेक कारणं आहेत. आपण आता प्रस्तावना पाहिली आणि पुढच्या भागात आपण सविस्तर मुद्द्यानुसार याचं विश्लेषण करणार आहोत. धन्यवाद.